पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचं आपण बघतोय आणि आपण हे सगळे शिलेदार बघतोय जे प्रभाग क्रमांक 26 मधले आहेत। खरं तर आमदार शंकरभाऊ जगताप देखील आहेत। प्रचाराचा शुभारंभ झालाय आणि काय नक्की वाटतंय हे सगळं चित्र बघून मोठा प्रतिसाद दिसतोय। नागरिक आहेत, बरेच कार्यकर्ते आहेत। तुम्ही पाहत असाल जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे, विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे मतदार हे सर्व स्वयंस्फूर्तीनं आज प्रभाग क्रमांक 26च्या या प्रचाराच्या निमित्तानं वाकडचं ग्रामदैवत म्हातोबा महाराजांच्या इथं पदस्पर्शाला आम्ही आलो, नतमस्तक झालोय आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा 2017 प्रमाणे चारही उमेदवार हे निवडून येतील ही इथली गर्दी सांगतीये। पण एकंदरीत इथे मोठं आव्हान होतं, तुम्ही सगळ्यांची समजूत घातली आणि यश तिथे पहिलं आलं असं दिसतंय। आता काही कोणाची नाराजी आहे? इथे तुम्ही पाहत असाल भारतीय जनता पार्टी असेल किंवा स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। ते एकनिष्ठाने एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कार्यकर्ते आहोत। मग याच्यामध्ये आमचे सचिनभाऊ साठे असतील, विशालप्पा कलाटे असतील आणि सर्वच कार्यकर्ते असतील। या सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्व कार्यकर्ते हे एक दिलानं एक जीवानं एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, मग स्वतः। अर्थात बघतोय आपण की सगळे जे शिलेदार आहेत ते अनुभवी आहेत। काय विश्वास वाटतो तुम्हाला? काय प्रश्न घेऊन आता तुम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरे जातात आणि काय जनतेच्या या सगळ्या निवडणुकीनंतर तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहात? आज आमचे सर्वांचे नेते आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना जाऊन 3 वर्षे झालेत। सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या आमच्या मातोबा देवाच्या या प्रांगणामध्ये बाऊंला 4ही कमळ आम्ही अर्पण करणार आहोत, एवढाच या ठिकाणी आज विश्वास व्यक्त करतो। ताई, खरं तर महिलांचे प्रश्न अनेक आहेत आणि तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहात। लोकांचा प्रतिसाद आत्ता मिळतो आहे, विश्वास वाटतोय जिंकण्याचा? नक्कीच, कारण की जसं सांगितलं की आम्ही सर्वजण स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या विजनवर, त्यांच्या पावलांवर चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। निश्चितपणे जसं भाऊंनी सांगितलं, शंकर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी अबकी बार होणारच। त्यातले 4 कमळ ही नक्कीच आमच्या 26 प्रभागातले असणार हा विश्वास। पुढे जे उमेदवार आहेत त्यांचं काही आव्हान वाटतंय का? नाही वाटत आहे, कारण विकास कामं प्रभागात झालेली आहेत। स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि सर्वांचे लाडके आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 2 टर्म नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि प्रभागात अनेक विकासाची कामं झालेली आहेत। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आमचं भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आमच्या 26 प्रभागामध्ये 4ही उमेदवार नक्कीच निवडून येणार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की विरोधकांचं आव्हान अजिबात वाटत नाही, कारण की जनतेची साथ आहे। विकास जो केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर जनता पुन्हा एकदा आपल्याला निवडून देईल असा विश्वास या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केला। अर्थातच 16 तारखेला जनता ठरवणार आहे की नक्की कोणावर त्यांनी विश्वास ठेवलाय आणि निकालाअंती ते आपल्याला कळणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतली आणि जे ग्रामदैवत आहेत त्यांच्या दर्शनाने या प्रचाराला शुभारंभ झालाय। प्रभाग क्रमांक 26 मधले हे सगळे शिलेदार आता प्रचारासाठी निघालेले आहेत। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।